बीडमध्ये कांद्याला रामराम, आल्यातून शेतकऱ्यांची 25 लाखांची कमाई. दुष्काळी भागातही जिद्द, नियोजन आणि योग्य पिकाची निवड असेल तर शेतातून सोनं पिकवता येतं. याचं प्रेरणादायी उदाहरण बीड जिल्ह्यात समोर आलं आहे. आष्टी तालुक्यातील कडा गावातील शेतकरी शिवाजी सोनवणे आणि गणेश सोनवणे या बंधूंनी पारंपरिक कांदा पिकाला फाटा देत आल्याची शेती करून मोठं यश मिळवलं आहे. 2.5 एकर क्षेत्रात आल्याची लागवड करत त्यांनी तब्बल 400 क्विंटल उत्पादन घेतलं असून जवळपास 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलेलं आहे. विशेष म्हणजे पहिल्या वर्षी खर्च जास्त असला तरी पुढील वर्षात तो मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठिबक सिंचन, जैविक फवारणी आणि योग्य नियोजन याच्या जोरावर दुष्काळी भागातही हा प्रयोग यशस्वी ठरलेला आहे. कांद्याला स्थिर भाव मिळत नसल्यामुळे आल्याच्या शेतीकडे वळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या या यशामुळे परिसरातील इतर शेतकरी आता आल्याच्या शेतीकडे वळण्याचा विचार करत आहेत. याबाबत अधिक जाणून घेऊया. स्वतः शेतकरी काय सांगतायत. शिवाजी सोनवणे आणि हे आमचे बंधू गणेश सोनवणे. आम्ही पारंपरिक शेतीला फाटा देत आणि कांदा पिकाला अनिश्चिततेचा पिरियड किंवा काळ असल्यामुळे त्याचे पैसे होत नाहीत. 2.5 एकरमध्ये आम्ही सुरुवातीला कांदा पिका लावलेलं होतं आणि त्याच्यावर रोटा मारून हे अद्रक पीक फुलवण्याचं आम्ही ठरवलं. त्यानंतर 5 फुटाचे बेड टाकून त्यावर ठिबकने पाणी संच सोडून अतिशय कमी पाण्यात आणि जैविक पद्धतीने 400 क्विंटलपर्यंत आम्हाला हे उत्पन्न आलेलं आहे. संभाजीनगरहून बेणे आणले होते 2700 किलो. तर त्या 2700 किलोची लागवड आम्ही 2.5 एकरामध्ये केली आणि 400 क्विंटल हे जैविक पद्धतीने हे अद्रक आम्ही उत्पन्न घेतलेलं आहे. त्यामधून आम्हाला जवळपास 24 लाखाचं उत्पन्न 10 महिन्यामध्ये झालेलं आहे. इतर शेतकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये आणि असे पारंपरिक शेतीला किंवा पिकांना फाटा देऊन जे आपल्याला नगदी पिकं किंवा कमी पाण्यावर येणारे आष्टी तालुक्यातील कमी पाणी असल्यामुळे असे पिके घ्यावेत आणि कमी पाण्याचा उपयोग करून मजूरही कमी लागतात या पिकांना. तर अशा पिकाची निवड करून इतर शेतकऱ्यांनीही किंवा युवा शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने पिकं करून उत्पन्न घ्यावे अशी मी आता अद्रक हे पीक आयुर्वेदिक आणि रोजच्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक बनलेला आहे. त्यामुळे याला मागणी भरपूर आहे आणि भाव पण चांगला राहतो, कारण की याचे ठराविक शेतकरी आणि उत्पादक हे कमी असतात. त्यामुळे माल हा पुरवठा कमी होतो आणि पुरवठ्याच्या तुलनेत भाव चांगल्या राहिल्याने भाव पण चांगला भेटतो याला. आणि आज रोजी आम्हाला 47 रुपये भाव मिळालेला आहे. त्या दृष्टीने अतिशय चांगले पीक आहे हे अद्रक पीक. पहिलंच वर्ष होतं आमचं. आता दुसऱ्या वर्षी आम्ही जवळपास 5 एकराचा प्लॉट तयार करून ठेवलेला आहे आणि घरचं बियाणं असल्यामुळं पुढील वर्षी आम्हाला खर्चसुद्धा कमी येणार आहे, पाणीसुद्धा कमी लागणार आहे. त्यामुळं निश्चितच फायद्याचे ठरणार आहे हे पीक. साधारण खर्च 2-2.5 एकराला 2.25 लाख रुपयापर्यंत खर्च आला होता आम्हाला. तर पुढील वर्षी त्यातून अतिशय कमी प्रमाणात म्हणजे एक 5 एकरात कमी खर्च आमचं बेणं घरचं असल्यामुळं अजून आम्हाला फायदा होणार आहे त्यामध्ये. अतिशय योग्य आणि युवा शेतकऱ्यांना किंवा युवा पिढीला हा तुम्ही व्यवस्थित प्रश्न केलेला आहे. शेती परवडत नाही हा विषय शेतकऱ्यानेच पसरवलेला विषय आहे समाजामध्ये. तर स्वतः कष्टाने शेती करून आणि सुयोग्य नियोजन अशा पद्धतीने केलं तर शेती ही निश्चितच फायद्याची आहे. इतरत्र कामधंदा किंवा कमी पगारावर नोकऱ्या हे ते करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये स्वतः रोजगार निर्माण करून स्वतः कंपनी ह्याच पद्धतीने शेतीकडे पाहून असे उत्पन्न काढले तर निश्चित शेती फायद्याची आहे. ह्या 10 महिन्यामध्ये 2.5 एकराच्या प्लॉटला 2.25 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि जवळपास एक 22 लाखाच्या आसपास याचं उत्पन्न आम्ही घेतलेलं आहे.